नमस्कार. आपण जगात कुठेही गेलो ना, अगदी बर्फाळ डोंगरांवर, घनदाट जंगलात, खोल समुद्रात किंवा गरम पाण्याच्या झऱ्यात सुद्धा आपल्याला जीवन दिसतं. ही विविधता बघून म्हणजे खरंच थक्क व्हायला होतं. पण या सगळ्यामध्ये सजीव असणं म्हणजे नेमकं काय हा प्रश्न पडतोच. बरोबर आहे. हीच तर गंमत आहे नाही का? म्हणजे वरवर बघायला किती वेगळे वाटतात हे सगळे जीव, पण कुठल्या तरी एका धाग्यानं ते जोडलेले आहेत. आज आपण आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्याच्या आधारे याच प्रश्नाचा जरा वेध घेऊया. म्हणजे सजीवांची नेमकी ओळख काय, ही जी अफाट विविधता आहे ती आपण कशी समजून घेतो, आणि हो, त्यासाठी कोणती साधनं वापरतो यावर बोलूया. म्हणजे आज आपण बघणार आहोत की सजीव असण्याची कसोटी काय आहे, मग त्यांचं वर्गीकरण आणि नाव वगैरे कसं ठरवतात, आणि अभ्यासाची साधनं कोणती, सगळे एकदम सोप्या भाषेत. सुरुवात अगदी मुळापासून करूया. सजीव कशाला म्हणायचं? विज्ञानाच्या दृष्टीनं बघितलं तर सजीव म्हणजे काय, तर विशिष्ट रेणूंची एक खूप गुंतागुंतीची आणि एकदम संघटित अशी रचना. ही रचना स्वतःला टिकवते, स्वतःसारखी दुसरी रचना म्हणजे प्रतिकृती बनवते, वाढते, बदलते आणि महत्त्वाचं म्हणजे आजूबाजूच्या परिस्थितीला प्रतिसाद देते. यात अनेक रासायनिक प्रक्रिया सतत चालू असतात. अच्छा, म्हणजे ही एक प्रकारे स्वतःला सांभाळणारी, स्वतःत बदल घडवणारी, उत्क्रांत होणारी अशी सिस्टीम आहे. मग सजीवांची काही ठळक वैशिष्ट्ये सांगता येतील? पहिलं जे पटकन डोळ्यासमोर येतं ते म्हणजे वाढ, ग्रोथ. हो, वाढ म्हणजे काय तर आकारमान वाढणं, संख्या वाढणं. सजीवांमध्ये ही वाढ आतून होते, पेशी विभाजनामुळे. पण गंमत अशी आहे की फक्त वाढणं हे सजीवांचं काय म्हणतात त्याला निश्चित लक्षण नाहीये, कारण निर्जीव वस्तूसुद्धा वाढू शकतात. अच्छा, कसं काय? जसं डोंगरावर बर्फ साचतो, मग तो मोठा दिसतो, किंवा वाळूचे ढिगारे पण वाऱ्यामुळे वाढतात. पण ही वाढ कशी आहे? बाहेरून पदार्थांचं फक्त संचयन होते, ॲक्युम्युलेशन. सजीवांची वाढ आतून होते. ओके, म्हणजे वाढ होते पण ती आतून व्हायला हवी. तरीही ते निश्चित लक्षण नाही. बरं, मग पुनरुत्पादन, रिप्रोडक्शन म्हणजे आपल्यासारखा दुसरा जीव निर्माण करण्याची क्षमता. पुनरुत्पादन हा सुद्धा सजीवांचा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे, पण तोही 100% निश्चित नाही म्हणता येणार, कारण काही सजीव नैसर्गिकरित्या पुनरुत्पादन करू शकत नाहीत. उदाहरणार्थ खेचर म्हणजे म्यूल किंवा मोहळातल्या कामकरी मधमाशा, त्या स्वतः पुनरुत्पादन करत नाहीत. आणि काही मानवी जोडपीसुद्धा वांझ असू शकतात. ते सजीव आहेत पण पुनरुत्पादन करत नाहीत. आणि निर्जीव वस्तूंचं तर बोलायलाच नको, त्या तर करूच शकत नाहीत. म्हणजे वाढ आणि पुनरुत्पादन हे महत्वाचे गुणधर्म आहेत, पण ते सजीवाची व्याख्या नाही ठरवत. मग अशी कोणती वैशिष्ट्ये आहेत जी फक्त आणि फक्त सजीवांमध्येच दिसतात? डिफिनिटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स. बरोबर. त्यासाठी आपल्याला थोडं म्हणजे अजून आत शिरावं लागतं. पहिलं निश्चित वैशिष्ट्य म्हणजे चयापचय, मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम? हो, म्हणजे सजीवाच्या शरीरात सतत हजारो रासायनिक क्रिया चालू असतात. त्यांची एकूण बेरीज. यात काही गोष्टी बनतात, ॲनाबॉलिझम, काही गोष्टी तुटतात, कॅटाबॉलिझम. असं निर्जीव वस्तूंमध्ये होत नाही. आणि ह्या क्रिया इतक्या बेसिक आहेत की आपण त्या प्रयोगशाळेत म्हणजे टेस्ट्यूबमध्ये पेशींच्या बाहेर सुद्धा घडवून आणू शकतो, बरोबर? पण ती टेस्ट्यूबमधली क्रिया सजीव क्रिया असली तरी ती टेस्ट्यूब काही सजीव वस्तू होत नाही. अगदी अचूक, अगदी बरोबर. दुसरं निश्चित वैशिष्ट्य आहे पेशीय रचना, सेल्युलर ऑर्गनायझेशन. प्रत्येक सजीव, अगदी प्रत्येक, हा एक किंवा अनेक पेशींपासून बनलेला असतो. पेशी हाच जीवनाचा मूळ आधार आहे, रचनात्मक आणि कार्यात्मक. कोणताही निर्जीव पदार्थ पेशींनी बनलेला नसतो. आणि याच पेशी एकत्र येऊन मग ऊती, टिश्यूज बनवतात. आणि गंमत म्हणजे त्या ऊतींचे गुणधर्म हे फक्त त्या पेशींचे नसतात, तर त्या पेशी एकत्र कसं काम करतात, त्यांच्यात काय आंतरक्रिया होते, यातून तयार होतात. बरोबर, अगदी. आणि तिसरं अत्यंत महत्त्वाचं निश्चित वैशिष्ट्य म्हणजे चेतना, कॉन्शियसनेस. चेतना म्हणजे आपल्या आजूबाजूला काय चाललंय याची जाणीव असणं, आणि बाहेरून काही बदल झाला, उत्तेजना मिळाली तर त्याला प्रतिसाद देणं. हे बदल भौतिक असू शकतात, जसं प्रकाश, पाणी, तापमान. रासायनिक असू शकतात किंवा जैविक पण, म्हणजे दुसरा एखादा जीव. ओके. परिसराची जाणीव, अगदी लहान बॅक्टेरियापासून ते आपल्यासारख्या मोठ्या प्राण्यांपर्यंत सगळ्यांमध्ये हे असतं. माणसामध्ये तर स्वजागरूकता म्हणजे सेल्फ कॉन्शियसनेस पण असतं असं म्हणतात. पण मग मला एक विचारायचं होतं,
कोमात असलेल्या व्यक्तीचं काय? त्यांच्यात चेतना असते असं म्हणता येईल का? हा जरा कठीण प्रश्न आहे, कारण कोमातील व्यक्ती जरी बाह्य जगाला प्रतिसाद देत नसली तरी तिच्या शरीरात चयापचय क्रिया चालू असतात, पेशीय रचना असते, पेशी काम करत असतात. त्यांचं जीवन एका अर्थी निलंबित म्हणजे सस्पेंडेड अवस्थेत असतं, पण ते निर्जीव नसतात. त्यामुळे चेतना हे सजीवांचं निश्चित लक्षण आहे, पण ते थोडं गुंतागुंतीचं आहे, मान्य करावं लागेल. पण थोडक्यात सांगायचं तर चयापचय, पेशीय रचना आणि चेतना या 3 कसोट्या आहेत ज्या सजीवांना निर्जीवांपासून वेगळं ठरवतात. स्पष्ट झालं आता. एकदम क्लिअर. आता या सजीव जगाच्या प्रचंड विविधतेकडे वळूया. ही विविधता किती मोठी आहे याचा काही अंदाज आहे का? खूप मोठी, प्रचंडच. आत्तापर्यंत शास्त्रज्ञांनी जवळपास 1.7 ते 1.8 दशलक्ष म्हणजे 17 ते 18 लाख वेगवेगळ्या सजीव प्रजाती शोधून त्यांचं वर्णन केलं आहे. यातले साधारण 12 लाख प्राणी आहेत आणि 5 लाख वनस्पती. आणि हे तर फक्त शोधलेले आहेत. अजून कितीतरी प्रजातींचा शोध लागायचा बाकी आहे. ह्याच प्रचंड विविधतेला आपण जैवविविधता म्हणतो, बायोडायव्हर्सिटी. 17 ते 18 लाख. आणि यातही मी ऐकलंय की प्राणी जगतात कीटकांची संख्या सगळ्यात जास्त आहे. एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या जीवांचा अभ्यास करणं म्हणजे भयंकर आव्हान असणार. मग याचं व्यवस्थापन कसं करतात? म्हणजे वर्गीकरण का गरजेचे आहे? अगदी महत्वाचा प्रश्न विचारलात. वर्गीकरणाशिवाय एवढ्या विविधतेचा अभ्यास करणं जवळजवळ अशक्य आहे. वर्गीकरणामुळे काय होतं? एकतर अभ्यासात सुसूत्रता येते, म्हणजे सारखे गुणधर्म असलेले जीव एकत्र अभ्यासता येतात. दुसरं म्हणजे वेगवेगळ्या जीवांमध्ये काय सारखेपणा आहे, काय फरक आहेत आणि त्यांच्यात उत्क्रांतीच्या दृष्टीने काय संबंध असू शकतो हे समजायला मदत होते. आणि तिसरा फायदा? तिसरं म्हणजे व्यावहारिक उपयोग. शेती असेल, जंगलं असतील, आपलं पर्यावरण, वैद्यकशास्त्र अशा अनेक क्षेत्रांमध्ये जीवांची अचूक ओळख पटवणं आणि त्यांचं वर्गीकरण माहीत असणं खूप महत्त्वाचं ठरतं. या वर्गीकरणाच्या अभ्यासाला काही विशिष्ट नाव आहे का? हो, या शास्त्राला म्हणतात वर्गीकरण विज्ञान, टॅक्सॉनॉमी. यात मुख्यत्वे 3 गोष्टी येतात. जीवांची ओळख पटवणं, आयडेंटिफिकेशन, त्यांना एक जगन्मान्य नाव देणं, नॉमेनक्लेचर, आणि मग त्यांना त्यांच्या गुणधर्मानुसार योग्य गटांमध्ये विभागणं, क्लासिफिकेशन. कार्ल लिनियस यांना या शास्त्राचं जनक मानलं जातं. आणि अजून एक शब्द ऐकला होता, सिस्टमॅटिक्स. तो वर्गीकरणाहून वेगळा आहे का? सिस्टमॅटिक्सची व्याप्ती वर्गीकरणापेक्षा थोडी म्हणजे जास्त मोठी आहे. सिस्टमॅटिक्समध्ये वर्गीकरण तर येतच, पण त्यासोबत जीवांचा उत्क्रांतीचा इतिहास काय आहे, त्यांच्यातले परस्पर संबंध कसे आहेत याचाही अभ्यास केला जातो. म्हणजे कोणता जीव कोणापासून उत्क्रांत झाला असावा याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न सिस्टमॅटिक्समध्ये असतो. थोडक्यात वर्गीकरण हे सिस्टमॅटिक्सचाच एक भाग आहे असं म्हणता येईल. सुरुवातीला वर्गीकरण कसं होतं तर फक्त बाहेरून कसं दिसतं यावर आधारित. पण आता नवीन सिस्टमॅटिक्समध्ये पेशी कशी आहे, जनुकीय माहिती काय आहे, रासायनिक गुणधर्म काय आहेत, अशा अनेक गोष्टींचा आधार घेतला जातो. ओके, म्हणजे वर्गीकरणाच्या पद्धती पण काळानुसार बदलत गेल्या आहेत. हो, आता या वर्गीकरणातलं एक महत्त्वाचं पाऊल म्हणजे नाव देणं. बरोबर. आपण बघतो प्रत्येक गावात एकाच माशाला वेगळं नाव असतं होय. किंवा वनस्पतींना पण वेगळी वेगळी नावं असतात. याने गोंधळ होतो. बरं. मग यावर उपाय काय? बरोबर. याच गोंधळावर उपाय म्हणून प्रत्येक सजीवाला एक जागतिक पातळीवर मान्यता असलेलं युनिक असं शास्त्रीय नाव देण्याची पद्धत विकसित झाली. आणि त्यासाठी जी पद्धत आज जगभर वापरली जाते ती आहे द्विनाम, बायनॉमियल नोमेनक्लेचर. ही पद्धत कार्ल लिनियस यांनी खूप लोकप्रिय केली. द्विनाम. नावाप्रमाणेच यात नावाचे 2 भाग असणार. अगदी बरोबर. पहिला शब्द असतो प्रजातीचा, जीनस, आणि दुसरा शब्द असतो त्या प्रजातीतील विशिष्ट जातीचा, स्पेसिफिक एपिथेट. हे दोन्ही शब्द मिळून त्या जीवाच्या जातीचं, स्पीशीजचं नाव तयार होतं. उदाहरण देऊन सांगाल का? हो, नक्कीच. जसं आंब्याचं शास्त्रीय नाव आहे मँजिफेरा इंडिका. यात मँजिफेरा ही झाली प्रजाती आणि इंडिका ही झाली त्या प्रजातीतील एक जात. किंवा आपलं म्हणजे मानवाचं नाव होमोसेपियन्स. होमो ही प्रजाती आणि सेपियन्स ही जात. ही नावं लिहिण्याचे काही नियम पण असतील ना? हो, नक्कीच. यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर नियम ठरवलेले आहेत. साधारणपणे ही नावं लॅटिन भाषेतली असतात किंवा लॅटिन भाषेत रूपांतरित केलेली असतात. लिहिताना ती तिरकस अक्षरात म्हणजे इटॅलिक्समध्ये लिहितात. आणि हाताने लिहायचं असेल तर? हाताने लिहायचं असेल तर त्या दोन्ही नावांना स्वतंत्रपणे अधोरेखित करतात, अंडरलाईन. अजून एक नियम म्हणजे प्रजातीचं नाव
पहिला शब्द नेहमी कॅपिटल अक्षराने सुरू होतं आणि जातीचं नाव दुसरा शब्द नेहमी लहान अक्षराने. कधीकधी नावापुढे कंस न करता ते नाव देणाऱ्या शास्त्रज्ञाचा संक्षिप्त नाव पण लिहितात. जसं मँजिफेरा इंडिका लिन लिहिलं तर लिन म्हणजे लिनेयस. अच्छा. आणि एक महत्वाचा नियम आहे प्राधान्याचा नियम, प्रिन्सिपल ऑफ प्रायोरिटी. म्हणजे एका जीवाला एकदा एक योग्य आणि वैध नाव दिलं गेलं ठराविक वर्षानंतर, वनस्पतींसाठी 1753 आणि प्राण्यांसाठी 1758, की तेच नाव पुढे वापरायचं. यासाठी वनस्पती, प्राणी, जीवाणू, विषाणू यांच्या नामकरणासाठी स्वतंत्र आंतरराष्ट्रीय संहिता आहेत, ICBN, ICZN वगैरे. एक गमतीची गोष्ट म्हणजे प्राण्यांच्या बाबतीत कधीकधी प्रजाती आणि जातीचं नाव एकच असू शकतं, जसं भारतीय नागाचं नाजा नाजा. पण वनस्पतींमध्ये असं नाही चालत म्हणे. बरोबर. त्याला टॉटोनिम म्हणतात, म्हणजे दोन्ही नावं सारखी. हे प्राणीशास्त्रामध्ये मान्य आहे, पण वनस्पतीशास्त्रात नाही. ओके, तर ही झाली नावं देण्याची आंतरराष्ट्रीय पद्धत. पण वर्गीकरण म्हणजे फक्त नाव देणं नाहीये, तर जीवांना त्यांच्यातील संबंधानुसार वेगवेगळ्या गटांमध्ये ठेवणं आहे. हे कसं करतात? ही गटवारी कशी असते? यासाठी एक पदानुक्रम रचना वापरली जाते. टॅक्सॉनॉमिक हायरार्की म्हणजे वर्गीकरणाच्या अनेक पातळ्या आहेत किंवा श्रेणी, कॅटेगरीज किंवा रँक्स आहेत, आणि प्रत्येक पातळीवरच्या गटाला म्हणतात टॅक्सॉन. टॅक्सॉन अनेक असतील तर टॅक्सा. या सगळ्या श्रेणी एका विशिष्ट क्रमाने लावलेल्या असतात, खालून वर किंवा वरून खाली. या मुख्य पातळ्या किंवा श्रेणी कोणत्या आहेत? साधारणपणे 7 मुख्य म्हणजे अनिवार्य श्रेणी मानल्या जातात. सगळ्यात खालची आणि मूलभूत पातळी म्हणजे जात, स्पीशीज. हो. मग अनेक संबंधित जाती एकत्र येऊन बनते प्रजाती, जीनस. अनेक प्रजाती मिळून तयार होतं कुल, फॅमिली. अनेक कुलं एकत्र आली की गण, ऑर्डर. अनेक गण मिळून वर्ग, क्लास. अनेक वर्ग मिळून तयार होतो संघ, फायलम. हे प्राण्यांसाठी वापरतात, किंवा विभाग, डिव्हिजन, हे वनस्पतींसाठी वापरतात. आणि सगळ्यात वरची सर्वोच्च पातळी म्हणजे सृष्टी, किंगडम. सुरुवात खालून करूया. जाती म्हणजे स्पीशीज पासून. ही सगळ्यात बेसिक पातळी आहे. हो. जात म्हणजे काय तर साधारणपणे दिसण्यात मूलभूत साम्य असलेले आणि महत्वाचं म्हणजे नैसर्गिक परिस्थितीत एकमेकांची प्रजनन करून प्रजननक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या जीवांचा गट. अर्न्स्ट मेयर यांची ही जैविक संकल्पना खूप प्रसिद्ध आहे. जसं इंडिका ही आंब्याची एक जात झाली, किंवा सेपियन्स ही मानवाची जात. अर्थात यालाही काही अपवाद आहेतच. जसं आपण खेचराचं उदाहरण पाहिलं, ते वांज असतं. बरोबर. आणि मग जसजसं आपण या पदानुक्रमात वरच्या पातळीवर जातो, म्हणजे जातीकडून प्रजातीकडे, प्रजातीकडून कुलाकडे, तसतसं काय होतं? चांगला प्रश्न आहे. जसजसं आपण जातीकडून वरच्या श्रेणींमध्ये जातो, तसतसं त्या गटातल्या जीवांमध्ये असलेले समान गुणधर्म कमी होत जातात. म्हणजे असं बघा, पॅन्थेरा ही एक प्रजाती आहे. यात सिंह येतो, वाघ येतो, बिबट्या येतो. यांच्यात बरीच साम्य आहेत, बरोबर? आता या पॅन्थेरा प्रजातीला आपण फिलिडी या कुलामध्ये टाकतो. याच कुलामध्ये मांजर पण येतं, म्हणजे फेलिस प्रजाती. आता सिंह आणि मांजर यांच्यातलं साम्य हे नक्कीच सिंह आणि वाघ यांच्यातल्या साम्यापेक्षा कमी आहे. हो, बरोबर. आता अजून वर जाऊया. फिलिडी कुल आणि कॅनेडी म्हणजे कुत्र्याचं कुल, हे दोन्ही कार्निवोरा या गणात येतात, म्हणजे मांसाहारी प्राणी. आता कुत्रा आणि मांजर यांच्यातलं साम्य अजून कमी झालं. आणि आपण अजून वर गेलो मॅमेलिया या वर्गात, तर मग काय, त्यात कार्निवोरासोबत माकडं, प्रायमेटागण, वटवाघळं, देवमासे, सगळेच सस्तन प्राणी येतात. त्यांच्यात साम्य अजूनच कमी दिसतं. म्हणजे वरच्या पातळीवर जाताना गट मोठा होत जातो, पण त्या गटातल्या सदस्यांमधला सारखेपणा कमी होत जातो, आणि त्यामुळे त्यांच्यातला नेमका संबंध काय आहे हे ठरवणं जास्त अवघड किंवा गुंतागुंतीचं होत जातं. अगदी बरोबर पकडलत. ही पदानुक्रम रचना आपल्याला त्या प्रचंड विविधतेमध्ये एक प्रकारची सुसूत्रता आणायला मदत करते. नाहीतर अभ्यास करणं खूप कठीण झालं असतं. हे सगळं ऐकायला खूपच इंटरेस्टिंग आहे. पण हे प्रत्यक्ष काम म्हणजे प्रॅक्टिकली शास्त्रज्ञ कसे करतात? म्हणजे समजा त्यांना एखादी नवीन वनस्पती सापडली किंवा एखादा नवीन प्राणी सापडला, तर त्याची ओळख ओळखून त्याला या सगळ्या गटांमध्ये योग्य ठिकाणी कसं बसवलं जातं? यासाठी काही खास साधनं, टूल्स लागतात का? हो, नक्कीच लागतात. यासाठी जी साधनं वापरली जातात त्यांना म्हणतात वर्गीकरण अभ्यासाची साधनं, टॅक्सॉनॉमिक एड्स.
ही साधनं म्हणजे काय तर माहितीचे वेगवेगळे स्रोत आणि प्रत्यक्ष नमुने असतात जे आपल्याला ओळख पटवायला आणि वर्गीकरण करायला मदत करतात. आणि याची गरज का आहे तर शेती, जंगलं, आपले नैसर्गिक स्रोत म्हणजे बायोरिसोर्सेस आणि एकूणच जैवविविधता समजून घेण्यासाठी आणि तिचा योग्य वापर करण्यासाठी ही साधनं खूप आवश्यक आहेत. यातलं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं साधन जे माझ्या डोळ्यासमोर येतंय ते म्हणजे वनस्पती संग्रहालय, हर्बेरियम. अगदी बरोबर. वनस्पती संग्रहालय म्हणजे हर्बेरियम. हे काय असतं तर वनस्पतींचे नमुने गोळा करायचे, त्यांना व्यवस्थित वाळवायचं, दाब द्यायचा आणि मग एका प्रमाणित आकाराच्या कागदावर म्हणजे हर्बेरियम शीटवर चिकटवायचं. असा हा पद्धतशीर केलेला संग्रह असतो. आणि त्या शीटवर काही माहिती पण लिहिलेली असते ना? हो, नक्कीच. प्रत्येक शीटवर त्या नमुन्याबद्दलची सगळी आवश्यक माहिती असते. म्हणजे तो कुठे सापडला, कधी गोळा केला, त्याचं स्थानिक नाव काय, शास्त्रीय नाव काय, त्याचं कुल कोणतं आणि कोणी गोळा केला त्या संग्राहकाचं नाव. ही सगळी नोंद असते. हे भविष्यातल्या अभ्यासासाठी एक कायमस्वरूपी डॉक्युमेंट किंवा संदर्भ म्हणून खूप महत्त्वाचं ठरतं. याची एक विशिष्ट प्रक्रियाच आहे. कलेक्शन, ड्राइंग, पॉयझनिंग म्हणजे कीड लागू नये म्हणून पारा किंवा नॅफ्थलीन वापरणं, माउंटिंग, लेबलिंग आणि मग वर्गीकरणानुसार साठवणं. म्हणजे हे वनस्पतींचं एक प्रकारचं रेकॉर्ड ऑफिस किंवा लायब्ररी झालं म्हणायचं. पण इथे तर फक्त वाळलेले निर्जीव नमुने असणार. जिवंत वनस्पती कुठे बघायला मिळतात अभ्यासासाठी? अगदी बरोबर विचारलत. त्यासाठी आहेत वनस्पती उद्यान, बोटॅनिकल गार्डन्स. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या जिवंत वनस्पती मुद्दामहून वाळवलेल्या असतात. संदर्भासाठी प्रत्येक वनस्पतीजवळ तिचं शास्त्रीय नाव आणि तिच्या कुलाची माहिती असलेलं लेबल लावलेलं असतं. हे फक्त ओळखीसाठीच नाही तर अनेक दुर्मिळ आणि धोक्यात आलेल्या वनस्पतींचं त्यांच्या नैसर्गिक जागेबाहेर संवर्धन करण्यासाठी म्हणजे एक्स सिचू कन्झर्वेशनसाठी सुद्धा ही उद्यानं खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. इंग्लंडमधलं क्यू गार्डन हे जगप्रसिद्ध आहे. भारतातही आहेत, जसं हावड्याचं इंडियन बोटॅनिकल गार्डन किंवा लखनौचं NBRI. बरं, हे झालं वनस्पतींचं. प्राण्यांसाठी काय व्यवस्था असते? प्राण्यांसाठी 2 मुख्य गोष्टी आहेत. एक म्हणजे संग्रहालय, म्युझियम्स. ही सहसा शाळा, कॉलेज, विद्यापीठं किंवा संशोधन संस्थांमध्ये असतात. इथे प्राण्यांचे नमुने जतन करून ठेवलेले असतात. कसे? काही नमुने फॉर्मॅलिनसारख्या रासायनिक द्रावणात बरण्यांमध्ये ठेवलेले असतात. काही कोरड्या स्वरूपात असतात, जसे कीटक असतील तर ते पिन लावून खास पेट्यांमध्ये ठेवलेले असतात. मोठे प्राणी आणि पक्षी असतील तर ते स्टफ करून म्हणजे आत भुसा किंवा कापूस भरून जसेच्या तसे ठेवलेले असतात. काही वेळा फक्त त्यांचे सांगाडे, स्केलेटन्स ठेवलेले असतात. हे सगळं अभ्यासासाठी आणि संदर्भासाठी वापरलं जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्राणी संग्रहालय म्हणजे झू, बरोबर? झूलॉजिकल पार्क्स. हो, बरोबर. झू. इथे जिवंत वन्य प्राण्यांना मानवी देखरेखीखाली त्यांच्या नैसर्गिक अधिवासासारखं वातावरण तयार करून सुरक्षितपणे ठेवलं जातं. यामुळे आपल्याला त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी, त्यांचं वर्तन, प्रजनन कसं होतं या सगळ्या गोष्टींचा जवळून अभ्यास करता येतो. आणि वनस्पती उद्यानांप्रमाणेच प्राणी उद्यानंसुद्धा अनेक संकटग्रस्त प्रजातींच्या बाह्यस्थानी संवर्धनाचं एक्स सिटू कन्झर्वेशनचं खूप महत्त्वाचं काम करतात. ही झाली नमुने आणि जिवंत जीवांवर आधारित साधनं. पण समजा आपल्यासमोर एखादा अगदी अनोळखी जीव आला, वनस्पती किंवा प्राणी, तर त्याची ओळख पटवण्यासाठी अजून काही मदत मिळते का? म्हणजे काही लिखित किंवा तार्किक साधन? हो, त्यासाठी एक खूप महत्त्वाचं आणि कामाचं साधन आहे. त्याला म्हणतात ओळख सूची, की. ही एक प्रकारची विश्लेषणात्मक पद्धत आहे, म्हणजे ॲनालिटिकल मेथड. ती कशी काम करते? यात काय असतं तर जीवांच्या परस्पर विरोधी लक्षणांच्या जोड्या दिलेल्या असतात. त्यांना कपलेट म्हणतात. प्रत्येक जोडीत 2 विधानं असतात. त्यांना लीड म्हणतात. आपल्याला जो जीव ओळखायचा आहे त्याच्यात त्या जोडीतलं कोणतं लक्षण दिसतंय हे बघून आपण एक पर्याय निवडतो. मग ती आपल्याला पुढच्या जोडीकडे नेते. असं करत करत एका वेळी एक पर्याय निवडत आपण शेवटी त्या जीवाची अचूक ओळख पटवू शकतो. प्रत्येक वर्गीकरण पातळीसाठी म्हणजे समजा कुल ओळखायचं असेल किंवा प्रजाती ओळखायची असेल तर त्यासाठी वेगवेगळ्या ओळख सूच्या म्हणजे कीज तयार केलेल्या असतात. अच्छा, म्हणजे हे डिटेक्टिव्ह कामासारखं झालं, थोडं एलिमिनेशन करत जायचं. अगदी तसंच म्हणता येईल. आणि या सगळ्या साधनांव्यतिरिक्त काही लिखित संदर्भ साहित्य पण असेलच की, पुस्तकं वगैरे? हो, नक्कीच खूप महत्त्वाचं येते. त्यात येतात फ्लोरा, मॅन्युअल्स, मोनोग्राफ्स आणि कॅटलॉग्स. या प्रत्येकाचा अर्थ काय आहे थोडक्यात? बरं,
फ्लोरामध्ये एखाद्या विशिष्ट भौगोलिक प्रदेशात म्हणजे समजा महाराष्ट्रात आढळणाऱ्या वनस्पतींची यादी आणि त्या कुठे कुठे आढळतात म्हणजे त्यांचं वितरण याची माहिती असते. मॅन्युअलमध्ये पण एखाद्या भागातल्या प्रजातींची ओळख पटवण्यासाठी आवश्यक माहिती आणि बऱ्याचदा ओळख सूची पण दिलेल्या असतात. मोनोग्राफ हा जरा जास्त सखोल असतो. त्यात एखाद्या विशिष्ट टॅक्सॉनची म्हणजे समजा एका कुलाची किंवा एका प्रजातीची जगात उपलब्ध असलेली सगळी माहिती एकत्रित केलेली असते आणि कॅटलॉगमध्ये सहसा वर्णक्रमानुसार प्रजातींची यादी आणि त्यांची काही मुख्य वैशिष्ट्ये दिलेली असतात. ही सगळी साधनं एकत्र वापरून शास्त्रज्ञ सजीवांच्या वर्गीकरणाचा अभ्यास करतात. वा, म्हणजे सजीव म्हणजे काय हे समजून घेण्यापासून, त्याची ओळख पटवून, त्याचं नाव ठरवून, त्याला योग्य गटात ठेवून आणि मग या सगळ्या अभ्यासासाठी आवश्यक असलेली साधनं वापरण्यापर्यंतचा हा सगळा प्रवास खरंच खूप रंजक आहे. आजच्या चर्चेतून मला वाटतं सजीव जगाची ओळख, त्याची ती प्रचंड विविधता आणि त्याचा अभ्यास करण्याची शास्त्रीय पद्धत यावर खूप छान प्रकाश पडला. नक्कीच. आणि हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की वर्गीकरण आणि सिस्टमॅटिक्स हे काहीतरी कोरडं, फक्त याद्या बनवण्याचं शास्त्र नाहीये. या अभ्यासातून आपल्याला जीवनाची उत्क्रांती कशी झाली असावी हे समजून घेण्याची दृष्टी मिळते आणि आज जी जैवविविधता आपल्यासमोर आहे तिचं महत्त्व कळतं आणि तिच्या संवर्धनाची गरजही लक्षात येते. आणि हे काम कधीच संपणारं नाहीये. नवीन शोध सतत लागत राहतात आणि आपलं या जगातल्या जीवांबद्दलचं ज्ञान वाढतच राहतंय. बरोबर. आणि आजच्या चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतोय. आपल्या स्रोतांमध्ये पण उल्लेख होता की भूतकाळातले, आत्ताचे आणि भविष्यातले सगळे सजीव कुठेतरी एका सामायिक धाग्याने जोडलेले आहेत. म्हणजे एका अर्थी जीवशास्त्र ही पृथ्वीवरच्या जीवनाच्या उत्क्रांतीची कहाणी आहे. मग जर आपण या वर्गीकरणाच्या मदतीने अगदी वेगळ्या वाटणाऱ्या जीवांचे संबंध समजून घेतले, समजा बुरशी आणि मानव यांच्यातला संबंध, तर जीवनाकडे आणि त्यातल्या आपल्या स्थानाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलू शकेल? आणि असे अजून कोणते अज्ञात दुवे असतील जे आपल्याला भविष्यात कदाचित सापडतील? विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा नक्कीच.